हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू दिस व्हिडिओ. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण इंग्रजीतील काही ॲडव्हान्स स्ट्रक्चर शिकणार आहोत. आता हे जे स्ट्रक्चर्स आहेत ते आपण आपल्या रोजच्या बोलण्यातील मराठी वाक्यांमधूनच शिकणार आहोत. त्यामुळे तुम्हाला ते समजण्यास अगदी सोपे जाईल. आता आपण दैनंदिन जीवनामध्ये अशा प्रकारची वाक्ये बऱ्याच वेळेला बोलत असतो. जसं की आम्ही स्टेशनवर पोहोचलो त्याच वेळी ट्रेन सुटली, किंवा अशाच प्रकारे ती प्रत्येकाशी बोलते, किंवा म्हणूनच मी तुला फोन केला. आता अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये टेन्सची वाक्ये तर असतातच, ती तुम्ही सहजपणे इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकाल. परंतु या वाक्यांमध्ये त्याच वेळेला किंवा तेव्हाच किंवा अशा प्रकारे किंवा अशीच किंवा म्हणूनच किंवा याच कारणामुळे हे जे शब्द आलेले आहेत त्यांचे ट्रान्सलेशन मग कसे करायचे तेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत. तेव्हा तुम्ही संपूर्ण व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा, आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईकसुद्धा करा. तर आता इथे बघा, इथे मी फर्स्ट स्ट्रक्चर घेतलेलं आहे दॅट्स वेन. म्हणजे दॅट्स वेनचा उपयोग करून तुम्ही आपल्या दैनंदिन जीवनामधील मराठी वाक्य इंग्रजीमध्ये बोलू शकता. आता दॅट्स वेनचा अर्थ काय होतो? त्याच वेळेला किंवा तेव्हाच. म्हणजे जेव्हा आपल्याला वेळेबद्दल बोलायचे असते की एखादी घटना घडली आणि त्याच वेळेला हे सुद्धा झालं, त्यावेळेला तुम्ही दॅट्स वेनचा उपयोग करू शकता. जसं की इथे बघा, मी एक सेंटेन्स घेतलेला आहे, आम्ही स्टेशनवर पोहोचलो त्याच वेळी ट्रेन सुटली. बघा, आता इथे काय आलेलं आहे? त्याच वेळी. आता हे वाक्य तर तुम्ही इंग्रजीमध्ये ट्रान्सलेट करू शकता. मग आता दॅट्स वेनचा उपयोग करून हे वाक्य इंग्रजी ट्रान्सलेट करताना तुम्हाला काय करायचे आहे? ते वाक्य आधी कोणत्या टेन्समध्ये आहे ते बघायचं. आम्ही स्टेशनवर पोहोचलो म्हणजेच हा पास्ट टेन्स आहे. मग त्यासाठी आपण सेंटेन्स तयार करणार आहोत. आम्हीसाठी वी, पोहोचलो म्हणजेच अराईव्ह. वी अराईव्ह, आम्ही पोहोचलो कुठे? स्टेशनवर. मग स्टेशनवर म्हणजेच ॲट द स्टेशन असं आपल्याला घ्यावं लागणार आहे. वी अराईव्ह ॲट द स्टेशन. आम्ही स्टेशनवर पोहोचलो त्याच वेळी. काय झालं आता? त्याच वेळी यासाठी कोणता शब्द तुम्ही वापरणार आहात? दॅट्स वेन. म्हणून तुम्हाला इथे घ्यायचं आहे दॅट्स वेन. काय झालं? ट्रेन सुटली म्हणजेच काय? दॅट्स वेन द ट्रेन. आता इथे सुद्धा पास्ट टेन्स आहे, त्यामुळे तुम्ही घेणार आहात लेफ्ट. आपण इथे काय घेतलं आहे? लेफ्ट. सुटली. दॅट्स वेन द ट्रेन लेफ्ट. वी अराईव्ह ॲट द स्टेशन दॅट्स वेन द ट्रेन लेफ्ट. अशा प्रकारे तुम्ही दॅट्स वेनचा उपयोग करू शकता. त्यानंतर आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, मी झोपलो होतो किंवा होते तेव्हाच बेल वाजली. म्हणजे आपण झोपायला जातो आणि डोअर बेल वाजते. मग इथे काय घेतलेलं आहे की मी झोपलो होतो तेव्हाच बेल वाजली. मग आता इथे सुद्धा काय आलेलं आहे? तेव्हाच. मग त्यासाठी सुद्धा तुम्हाला दॅट्स वेनचा उपयोग हा करायचा आहे. मग झोपलो होतो किंवा होती म्हणजेच आय वॉज स्लीपिंग. कंटिन्युअस टेन्स आहे हा, पास्ट कंटिन्युअस टेन्स. आय वॉज स्लीपिंग, मी झोपलो होतो किंवा होते. तेव्हाच म्हणजेच काय? तेव्हा वापरायचं आहे आपल्याला दॅट्स वेन. दॅट्स वेन काय झालं? बेल वाजली. म्हणजेच काय? वाजली म्हणजेच हे सुद्धा पास्ट टेन्स आहे. द बेल रॅन. बघा, अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे येणार आहे. त्यानंतर आता नेक्स्ट सेंटेन्स बघा, मी अभ्यास करत होतो किंवा करत होते तेव्हाच माझी मैत्रीण आली. आता हे सुद्धा वाक्य तुम्हाला दॅट्स वेनचा उपयोग करूनच इंग्रजी ट्रान्सलेट करायचं आहे, आणि त्याचं ट्रान्सलेशन मग कमेंटमध्ये तुम्हाला इथे लिहायचं आहे. अशा प्रकारे तुम्ही दॅट्स वेनचा उपयोग करून इंग्रजी वाक्य मग बोलू शकता. आता नेक्स्ट आहे दॅट्स हाऊ. आता दॅट्स हाऊ याचाच अर्थ काय होतो की अशा प्रकारे किंवा अशीच. त्यासाठी मी इथे काही मराठीतली वाक्य घेतलेली आहेत. काय आहे? अशाच प्रकारे किंवा अशा प्रकारे ती प्रत्येकाशी बोलते. म्हणजे रूढ असेल एखाद्याचं बोलणं तर आपण काय म्हणतो की अशाच प्रकारे ती प्रत्येकाशीच बोलते, ती सर्वांशीच बोलते. मग आता अशाच प्रकारे यासाठी तुम्हाला काय घ्यायचं आहे? इथे दॅट्स हाऊ. दॅट्स हाऊ नंतरचं वाक्य जे आहे ते टेन्सनुसार तुम्हाला ट्रान्सलेट करायचं असते. ती प्रत्येकाशी बोलते म्हणजेच हा प्रेझेंट टेन्स आहे, बोलते. म्हणून इथे घेणार आहोत तीसाठी शी, बोलणे टॉक. आता एकवचनी करता आहे त्यामुळे तुम्हाला टॉकला काय लावावं लागणार आहे? टॉक्स. प्रत्येकाशी म्हणून आपण इथे घेणार आहोत टू एव्हरीवन. अशा प्रकारे हे सेंटेन्स मग इंग्रजीमध्ये येणार आहे. दॅट्स हाऊ शी टॉक्स टू एव्हरीवन. अशा प्रकारे ती प्रत्येकाशी बोलते किंवा अशाच प्रकारे असं जरी असलं तरी दॅट्स हाऊचा उपयोग तुम्हाला करायचा आहे. त्यानंतर आता नेक्स्ट आहे, अशा प्रकारे मला माझा हरवलेला मोबाईल सापडला. तुम्ही मोबाईलऐवजी इथे कोणतेही हरवलेली वस्तू टाकू शकता. म्हणजे अशा प्रकारे म्हणजेच आपण सांगून टाकतो की असं असं झालं, तसं असं झालं, मी इथे पाहिलं तिथे पाहिलं, मग अशा प्रकारे मला माझा हरवलेला मोबाईल सापडला. मग इथे सुद्धा अशा प्रकारेसाठी तुम्ही काय वापरणार आहात? दॅट्स हाऊ. म्हणून इथे आपण घेणार आहोत दॅट्स हाऊ.
इथे सापडला म्हणजेच हे पास्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे. म्हणजेच मला माझा हरवलेला मोबाईल सापडला. मला म्हणजेच आय सापडला म्हणून आपण इथे घेणार आहोत फाऊंड. आय फाऊंड मला सापडला. काय सापडला? माझा हरवलेला मोबाईल. म्हणून आपण इथे घेणार आहोत आय फाऊंड माय लॉस्ट हरवलेला मोबाईल. अशा प्रकारे मग हे सेंटेन्स इथे अगदी सोपं आहे. तुम्हाला जर टेन्सचे वाक्य बनवता येत असतील तर तुम्हाला फक्त हे वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर टेन्सनुसार वाक्य ट्रान्सलेट करायचं आहे. दॅट्स हाऊ आय फाऊंड माय लॉस्ट मोबाईल. आता नेक्स्ट बघा, अशा रीतीने ते यशस्वी झाली. अशा रीतीने म्हणजेच अगोदर काहीतरी सांगितलेलं असेल की तिने असं केलं तसं केलं, खूप मेहनत घेतली आणि मग अशा रीतीने ती यशस्वी झाली. मग अशा रीतीने यासाठी तुम्ही काय वापरणार? दॅट्स हाऊ. ती यशस्वी झाली हा सुद्धा पास्ट टेन्स आहे म्हणून तुम्ही इथे काय घेणार? तीसाठी शी. यशस्वी झाली म्हणजेच काय? शी बिकेम. बिकमचं पास्ट टेन्स तुम्हाला इथे घ्यायचं आहे. बिकेम काय झाली? यशस्वी म्हणजे सक्सेसफुल. अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे मग येणार आहे. दॅट्स हाऊ शी बिकेम सक्सेसफुल. अशा रीतीने ती यशस्वी झाली किंवा अशा प्रकारे ती यशस्वी झाली. अशा प्रकारे हे सेंटेन्स मग इथे येणार आहे. आता नेक्स्ट आहे दॅट्स वाय. याचा अशा प्रकारचे वाक्य तर आपण बऱ्याच वेळेला बोलत असतो. दॅट्स वायचा अर्थ काय होतो? म्हणूनच किंवा त्यामुळेच किंवा याच कारणामुळे अशी जर शब्द आले तुमच्या बोलण्यात मराठी वाक्यामध्ये तर त्यासाठी तुम्ही इंग्रजी बोलताना दॅट्स वायचा उपयोग करू शकता. किंवा काही वेळेला तुम्ही असं सुद्धा म्हणू शकता, दॅट्स वाय मी तुला फोन केला. म्हणूनच न म्हणता तुम्ही फक्त दॅट्स वाय म्हणू शकता. त्यामुळे सुद्धा तुम्हाला इंग्रजी बोलण्याचा कॉन्फिडन्स हा तुमचा वाढू शकतो. आता बघा इथे म्हणूनच म्हणून त्यासाठी आपण दॅट्स वाय वापरणार. म्हणून आपण इथे घेणार आहोत दॅट्स वाय. आता हे वाक्य टेन्सनुसार ट्रान्सलेट करायचं. मी तुला फोन केला हे सुद्धा पास्ट टेन्समधलं सेंटेन्स आहे. मीसाठी आय, फोन केला म्हणजे कॉल, पास्ट टेन्स आहे म्हणून आपण कॉल घेणार आहोत. दॅट्स वाय आय कॉल्ड आणि ऑब्जेक्ट आहे तुला म्हणजेच इथे येणार आहे यू. दॅट्स वाय आय कॉल्ड यू. अशा प्रकारे. त्यानंतर आता नेक्स्ट बघा, हे सेंटेन्स पण आपण आता बऱ्याच वेळेला बोलतो. पाऊस पडत होता म्हणूनच मी आलो नाही. म्हणूनच आता इथे टेन्सनुसार आधी वाक्य बनवून घ्यायचं. पाऊस पडत होता म्हणजे भूतकाळामध्ये पडण्याची क्रिया ही चालू होती म्हणजे पास्ट कंटिन्युअस टेन्समधलं सेंटेन्स आहे. म्हणून आपण ते कसं घेणार? इट वॉज रेनिंग म्हणजेच काय? पाऊस पडत होता. म्हणूनच म्हणजेच दॅट्स वाय. म्हणूनच साठी तुम्ही काय वापरणार इथे? दॅट्स वाय. इट वॉज रेनिंग दॅट्स वाय मी आलो नाही. हे सुद्धा पास्ट टेन्स निगेटिव्ह आहे म्हणून आय आणि निगेटिव्ह सेंटेन्स आहे म्हणून पास्ट टेन्समधलं हेल्पिंग वर्ब डीड त्याला नॉट लावायचा. डीड नॉट म्हणजेच डिडंट. आय डिडंट. येणे त्यासाठी कम वापरलं जाते म्हणजेच आय डिडंट कम म्हणजेच मी आलो नाही. इट वॉज रेनिंग दॅट्स वाय आय डिडंट कम. अगदी सोपं आहे. त्यानंतर आता म्हणूनच माझा त्याच्यावर विश्वास नाही. म्हणून किंवा म्हणूनच असं सुद्धा आपण म्हणतो. मग इथे वाक्याची सुरुवात दॅट्स वायने होईल. इथे दॅट्स वाय तुम्ही मध्ये सुद्धा टाकू शकता, हे लक्षात ठेवायचं. मग आता इथे येणार आहे दॅट्स वाय माझा त्याच्यावर विश्वास नाही. मग हे सिम्पल प्रेझेंट टेन्समधलं निगेटिव्ह सेंटेन्स आहे. माझा आय आता त्याचं हेल्पिंग वर्ब घेणार आहोत प्रेझेंट टेन्समधलं डू नॉट, त्याचं कॉन्ट्रॅक्शन फॉर्म डोंट. दॅट्स वाय आय डोंट आणि विश्वाससाठी आपण इंग्रजीमध्ये ट्रस्ट हा शब्द वापरतो. आय डोंट ट्रस्ट हिम. बघा अशा प्रकारे हे सेंटेन्स इथे येणार आहे. दॅट्स वाय आय डोंट ट्रस्ट हिम म्हणूनच माझा त्याच्यावर विश्वास नाही. तर अशा प्रकारे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण दॅट्स वेन, दॅट्स हाऊ आणि दॅट्स वाय याचा उपयोग ॲडव्हान्स इंग्लिश स्ट्रक्चरमध्ये कशा प्रकारे केला जातो आणि त्याचं स्ट्रक्चर कसं असते ते समजून घेतले. तेव्हा आजचा हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील करा. थँक्यू.